नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो महागाई भत्ताबाबत आहे. 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये 53% 55% झाला आहे. तर याबाबतची एक्सेल शीट आहे. मला वाटलं का आता आपण एक्सेलमध्ये एक्सपर्ट झाला असाल म्हणून मी काही सीट बनवलं नाही, परंतु बरेच जणांचे फोन आले का आम्हाला ही सीट पाहिजे, त्यामुळे आता ही सीट आपल्याला देत आहे. तर या ठिकाणी आपण आपल्या promodpuri.com ला आल्यानंतर आपल्याला DA अरियर्समध्ये आपल्याला या ठिकाणी आतापर्यंतचे जे अरियर्सचे आपण काढलेले आहेत याच्यामध्ये DA अरियर्समध्ये आपल्याला ही सीट मिळून जाईल. यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण शासन निर्णय दिलेला आहे 11 ऑगस्ट 2025ला आलेला, आणि या ठिकाणी DA अरियर्सची एक्सेलची सीट दिली आहे. आता हे एक्सेलची सीट आपण या ठिकाणी क्लिक करायची, डाउनलोड होईल आणि डाउनलोडमधून आपण याला ओपन करू. आता ओपन केल्यानंतर या सीटमध्ये काहीच नाही, आपल्याला फक्त ज्यांचं जुलै इन्क्रिमेंट असेल त्यांच्याच बाबतीत इथे आपल्याला जुलै करायचं आहे, जुलै, अदरवाईज करायचं नाही. म्हणजे आता एक बघा, जानेवारीचं ज्यांचं इन्क्रिमेंट असेल त्यांचं हे इथं वाढलेलं नाही आहे. आता यांचं जर हे जुलैचं इन्क्रिमेंट असतं तर फक्त आपल्याला इथे जुलै करायचं आहे, आपली ही अमाऊंट वाढून जाईल, आपल्याला बाकी काही करायचं नाही आहे. बरोबर आहे. याप्रमाणे हे जुलैचं इन्क्रिमेंट इथून घ्यायचं, जानेवारी बाय डिफॉल्ट आहे, असेल तर जुलै घ्या, नाही तर जानेवारी राहू द्या. बरोबर आहे. आता यानंतर आपल्याला फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला जो घरभाडे भत्ता आहे तोच आपल्याला इथे बदलायचा आहे. ज्यांचं 10%, 20% आणि 30% हे तीनच आपले स्लॅब आहे, त्याच्यामधून निवडायचं. ज्यांचं 10 असेल त्यांनी 10 करायचं, 20 असेल तर 20 आणि 30, बस एवढंच आपल्याला करायचं आहे. यामध्ये बाकी आपल्याला यामध्ये काही करायचं नाही आहे. याप्रमाणे हे आपलं एक्सेलच्या सीटमध्ये सर्व माहिती तयार होईल. आता यानंतर काय करायचं का बा, हे पेज आणि हे पेज, ह्या दोन पेजची कॉपी करायची. म्हणजे इथून कॉपी करून घ्यायची, या ठिकाणी इथून एवढीच करायची, आणि ही कॉपी केल्यानंतर याला या ठिकाणी एक हे करून या ठिकाणी आपण पेस्ट करायची. चला, हे पेस्ट केल्यानंतर हे आपलं पुन्हा हे सीट झाली. पुन्हा असं करत करत तुम्ही याला सीटला खाली पूर्ण जेवढे तुमचे एवढे कर्मचारी असेल तेवढे सीट्स तयार करायचे, आणि मग सर्वात शेवटी याची ग्रँड टोटल घ्यायची प्रत्येकाची, ही टोटल असं करून आपलं हे बिल, आणि यानंतर ही आल्यानंतर एक टोटल याला कॉपी करायचं आणि इकडे पेस्ट करून टाकायचं सर्वीकडे. म्हणजे हे तुमची एक्सेलची सीट तयार होईल. याप्रमाणे DC बेसमध्ये पण आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. याप्रमाणे करायचं, आणि हे केल्यानंतर यामध्ये आपल्याला यांचं DC बेसचे 10%ची अमाऊंट मिळेल आणि नेट अमाऊंट मिळेल. ही नेट अमाऊंट यांना कॅशमध्ये मिळेल आणि ही अमाऊंट यांच्या DC बेसच्या 10%मध्ये जाईल. एवढंच आपल्याला बघायचं आहे. 14%चे आपल्याला विषय घ्यायचा नाही आहे, फक्त 10%ची अमाऊंट टाकायची आहे, बाकी 14% सिस्टीममध्ये येऊन जाईल. तर याप्रमाणे हा एवढाच हा व्हिडिओ आहे. या एक्सेलमध्ये आपलं हे सर्व करा, आणि इथून आपली फाईल डाउनलोड करून घ्यायची. याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.